Welcome friends. In previous lecture we have done 2.2 from second chapter of algebra, right? Quadratic equation. In first and second exercise we have seen that पहिल्या एक्सरसाइज मध्ये आपण काय पाहिलं की is this quadratic equation or not, means this conditions, म्हणजे कंडिशन्स कशा बघितल्या की हे क्वाड्रॅटिक आहे का नाही, कशावरून ओळखायचं वगैरे पाहिलं. त्याच्यानंतर हाऊ टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व कसे करायचे आणि त्याचे सोल्युशन्स कसे काढायचे, ज्याला आपण रूट्स असं म्हणतो. ठीक आहे, तर ते आपण पाहिलं 2.2 मध्ये, राईट. 2.2 मध्ये पाहिलं आपण फर्स्ट मेथड टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. दॅट मेथड वॉज, कुठली मेथड होती ती? फॅक्टरायझेशन मेथड, ज्याच्यामध्ये आपण फॅक्टर पाडले आणि त्याचा आन्सर काढला, राईट. ओके, पण काही एक्झाम्पल्स असे असतात की जे फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवता येत नाहीत. काही एक्झाम्पल्स असे असतात की जे फॅक्टरायझेशन मेथडनं तुम्हाला सोडवता येतच नाहीत. मग असे जे क्वेश्चन्स आहेत ते जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर त्याच्यासाठी दुसरी एक पर्यायी मेथड असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी सेकंड मेथड जे आहे दॅट इज कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ओके, आता ही कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड काय आहे? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे तुम्हाला जे दिलेलं एक्झाम्पल आहे ते फॅक्टरायझेशननं सुटत नाही, अशा वेळेस तुम्हाला जी थर्ड टर्म दिलेली असते. आता समजा एक एक्झाम्पल आपण घेऊयात. जर समजा आपल्याला असं दिलं असतं एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस 20 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण बघितलं असतं इथं काय, समजा इथे किती आहे 9x आहे. ठीक आहे, मीन्स 9, आपल्याला ऍडिशन किती आणायचंय 9 आणायचं आणि मल्टिप्लिकेशन किती आणायचंय 20 आणायचं. मग याच्यासाठी कुठले आहेत 5 × 4, 5 4 जा 20 आणि 5 + 4 किती आहे 9, जे आपल्याला हे फॅक्टरायझेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. बट जर समजा तुम्हाला इथं 20 च्या ऐवजी 19 दिलेलं असेल तर फॅक्टरायझेशन मेथड तुम्ही इथे यूज करू शकताय का? डेफिनेटली नो, वी कॅनॉट यूज फॅक्टरायझेशन मेथड हिअर. का? कारण 19 हा कुणाच्याही टेबलमध्ये येत नाही किंवा त्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. मग अशा कंडिशन मध्ये हे जे थर्ड टर्म आहे दॅट इज रॉंग. ते कसं आहे? 100% रॉंग आहे. म्हणजे याचा अर्थ इथं कुठलं तरी दुसरं टर्म येईल, कुठलं तरी दुसरं थर्ड टर्म पाहिजे. मग अशा कंडिशन मध्ये काय केलं जातं, तर हे जे आहे सध्या हे कुठल्या फॉर्म मध्ये माहितीये, a² + bx, a² + 2a. म्हणजे आपल्याकडे हा जो बी आहे याच्यातला बी जो येत होता आणि तो b², हे जे आहे ना हे मिसिंग आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला बी शोधावा लागतो. म्हणजे सेकंड टर्म म्हणून आपण त्या बायनोम मधला तो आपल्याला शोधावा लागतो. ठीक आहे, हे आताचं जे आहे ते आपण एक आयडेंटिटी जे पाहतो ना a + b ब्रॅकेट स्क्वेअर, त्याच्यात तुम्हाला याचं कन्व्हर्जन करावं लागतं. ठीक आहे, ते खूप सोपं, बिलकुल अवघड नाही. मग ही जी थर्ड टर्म आहे ही आता सध्या आपल्या काही कामाची आहे का नाही, मग त्याला काय करायचं, पलीकडे फेकून द्यायचं. म्हणजे अक्रॉस द इक्वल त्याला पलीकडे टाकून दिल्यानंतर आपण काय होणार, हे इक्वेशन x² + 9x आणि इथं आपल्याला काहीतरी एक टर्म घ्यावी लागेल आणि हे कुठं जाणार पुढे 19 मायनस मध्ये. म्हणजे हे जे आहे हे आपल्याला मिळवायचंय आधी. हे नेमकं कोण असलं पाहिजे हे आधी फाइंड आउट करायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. कळलं का? आपण फॅक्टरायझेशन मेथडच्या ऐवजी कम्प्लिटिंग स्क्वेअर कडे काय येतोय, बिकॉज सम एक्झाम्पल्स आर अनेबल टू सॉल्व्ह बाय फॅक्टरायझेशन मेथड. ओके, वी कॅनॉट सॉल्व्ह देम, आपण त्यांना सॉल्व्ह करू शकत नाही. ऍट दॅट टाइम वी हॅव टू यूज द नेक्स्ट मेथड दॅट इज कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, राईट. Okay, so we will solve the examples by completing square method. Okay, that is why we have to take exercise number, practice set number 2.3, right? Okay, आता आपल्याला 2.3 ज्यावेळेस घ्यायचं आहे त्यावेळेस त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं आपण फॅक्टरायझेशन मेथड मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शनचे काही रूल्स पाहिले होते, जे तुम्हाला फंडामेंटल आहे, जे तुम्हाला बेसिक आहे ते तुम्हाला माहितीच असले पाहिजे. ओके, आता हे जे आहे ते आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आता कम्प्लिटिंग स्क्वेअर म्हणजे तुम्हाला स्क्वेअर कम्प्लीट करायचे आहे. म्हणजे आपण जे आयडेंटिटी पाहिली ना a + b ब्रॅकेट स्क्वेअर, त्याच्यात आणायचं एक्झाम्पल, म्हणून त्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर असं मेथड नाव आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आधी काय, आपला जनरल फॉर्म आहे ax² + bx + c इज इक्वल्स टू 0. तर ह्याच्या स्टेप्स काय आहे ते क्लिअर करतोय. तर पहिली स्टेप आपल्याला हा जो c आहे तो c ला पलीकडे टाकायचा. म्हणजे पहिली स्टेप काय असणार आहे, किंवा त्याच्या आधी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर हा जो a आहे ना तो a 1 असणं गरजेचं आहे. a मस्ट बी 1, a मस्ट बी 1.
ए हा काय असला पाहिजे 100% 1च असला पाहिजे, म्हणजे याचा जो एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आपल्याला काय असला पाहिजे 1 असला पाहिजे. तुम्ही जर 2.3 पाहिलं तर 2.3 मध्ये पहिले 3 क्वेश्चन यू कॅन सी देअर फर्स्ट 3 क्वेश्चन्स हॅव 1 ॲज अ कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. मीन्स पहिले जी टर्म आहे, पहिला जो आपला व्हेरिएबल आहे तर त्याचा कोएफिशियंट पहिल्या 3 क्वेश्चन मध्ये 1 आहे. पण जर तुम्ही दुसरे 3 बघितले तर चौथा जो क्वेश्चन आहे त्याच्यात वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट 9 आहे, नंतर वाय स्क्वेअरचा 2 आहे आणि शेवटी एक्स स्क्वेअरचा 5 आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ही स्टेप आपल्या पुढच्या 3 एक्झाम्पल मध्ये गरजेची पडणार आहे. ठीक आहे, म्हणजे पहिली कुठली गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची, एक्झाम्पल दिल्या कम्प्लिटिंग स्क्वेअर ना, की त्याचा ए 1 आहे का. ओके, दॅट ए मस्ट बी 1, तो एक असलाच पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा स्टँडर्ड फॉर्म कसा चेंज करायचा पहा, ax स्क्वेअर प्लस bx इज इक्वल्स टू c. म्हणजे काय करायची, थर्ड टर्म जी आहे ती इक्वलच्या पुढे टाकायची. का टाकायची, बिकॉज दॅट टर्म इज रॉंग. ठीक आहे, ती टर्म कशी आहे, रॉंग आहे. आणि नंतर मग आपल्याला जो फॉर्म्युला आहे, आपण जो फॉर्म्युला यूज करणार आहे तो फॉर्म्युला या ठिकाणी काय करायचा, यूज करायचा. तर तो इथं फक्त मी फॉर्म्युला लिहील, कारण मी तुम्हाला 2 मेथड आहे, त्याच्या 2 मेथड तुम्हाला मी काय करणार आहे, सांगणार आहे. ठीक आहे, तर या 3 स्टेप मधून आपल्याला काय करायचंय, जायचंय जर आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड ना काय सोडवायचं असेल, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल. ठीक आहे, सो आता आपण काय करूया, डायरेक्टली 2.3 एक्सरसाइज जो आहे तो सॉल्व्ह करायला घेऊया. ठीक आहे, सो the question is that practice set 2.3, right? Okay, and the question is that solve the following quadratic equations by completing square method, right? So the first question is x square plus x minus 20, okay, is equals to 0. चला, पहिल्यांदा मी तुम्हाला काय सांगितलं की फर्स्ट बघा ए 1 आहे का. येस, डेफिनेटली ए इज 1. ए हा काय आहे, 1 आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ए 1 करायची भानगड. आता जर समजा 2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 20 किंवा इज इक्वल्स टू 20 असं असतं, तर हा जो 2 आहे ना, हा 1 पाहिजे. हा 1 पाहिजे म्हणजे याला काय करायचं, त्याला त्यानंच कट करायचं. ठीक आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही त्याला काय करणार, 2 ने डिवाइड करणार. मग 2 ने एकट्यालाच डिवाइड करायचं का, नाही. इक्वेशन मध्ये काहीही करताल तुम्ही, म्हणजे जर समजा तुम्हाला मल्टिप्लाय करायचंय, डिवाइड करायचंय, तर त्यावेळेस ते सगळ्यांना सारखा न्याय पाहिजे. म्हणजे सगळ्यांनाच ते डिवाइड करावं लागेल, सगळ्यांनाच मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, सो एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 20 इज इक्वल्स टू 0. द फर्स्ट कन्सेप्ट इज ए इज 1 ऑर नॉट. ए हा 1 आहे का, यस आहे. म्हणजे आपल्याला ती गरज पडणार नाही कशाला डिवाइड करायची. ठीक आहे, सेकंड थिंग काय सांगितली तुम्ही तुम्हाला, की जो थर्ड टर्म आहे, ही जी थर्ड टर्म आहे ना, ती थर्ड टर्म कुठे पाहिजे तुमची, इक्वलच्या पलीकडे. ठीक आहे, लक्षात घ्या, जर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड न सॉल्व्ह करा म्हणून क्वेश्चन आला तर तो कम्प्लिटिंग ने सॉल्व्ह झाला पाहिजे. ठीक आहे, सो एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल्स टू 20. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला इथली जी थर्ड टर्म आहे, एक्सच्या नंतर काहीतरी असलं पाहिजे, ते तुम्हाला शोधायचंय. ते नेमकं काय असलं पाहिजे हे पाहायचं. तर त्याच्यासाठी तुमच्या लक्षात आलं पाहिजे, मी आता जे तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणजे नेमकं काय आपल्याला तिथं घ्यायचं. कारण बहुतांश मुलाचं कन्फ्युजनच इथं आहे की सर इथं काय घेतलं, का घेतलं, कसं घेतलं. ठीक आहे, इतकं सोपं आहे हे, बिलकुल सोपं आहे, फक्त आपण त्याला व्यवस्थित पाहत नाही. ठीक आहे, सो आपल्याकडे थर्ड टर्म आहे का, नाही. आता याच्यात दुसरा एक फॉर्म्युला आहे किंवा दुसरी एक मेथड आहे, तीही मी तुम्हाला याच्याशी पॅरलल करून कम्पेअर करून सांगेन. ठीक आहे, आधी आपण ही मेथड लक्षात घेऊयात. काय करायचं असतं पहा, एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर घेणार तुम्ही. ठीक आहे, प्लस एक्स तुम्ही घेणार. ठीक आहे, त्याच्या आधी तुम्हाला एक मी कन्सेप्ट सांगतोय. माझी एक लहान मुलगी आहे. ठीक आहे, ती एक दिवस मला काय म्हणते, कुणीतरी तिला विचारलं की तुला काय करायचे, पप्पांना कधी तू पैसे दिलते का. ती म्हणते हो मी पप्पांना पैसे दिलते. किती रुपये दिलते, 500 रुपये दिलते. मी असं आश्चर्यचकित होऊन बघितलं तिच्याकडं की तिनं मला 500 रुपये कधी दिलते. तर ती म्हणते हो पप्पा मी तुम्हाला 500 रुपये दिलते, फक्त नंतर माघारी घेतले होते. म्हणजे काय केलं, तिनं मला पैसे दिले आणि माघारी घेतले, पण तिला म्हणायला झालं नाही मी तुम्हाला पैसे दिले होते. ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही देताय आणि माघारी घेताय तरी दिल्यासारखी आहे. म्हणजे इथं मला समजून काय सांगायचं तुम्हाला, की इथं तुम्ही काहीतरी दिलं आणि माघारी घेतलं, काहीतरी दिलं आणि माघारी घेतलं तरी सुद्धा ते तुम्हाला दिल्यासारखं आहे. कारण तुम्ही म्हणू शकता मी दिलं होतं, माघारी घेतलं तो जाऊ द्या, पण मी दिलं होतं ना.
ठीक आहे, त्या पद्धतीने तर तुम्हाला काहीतरी द्यायचंय पण त्याच्याकडे न ठेवता माघारी घ्यायचंय. ठीक आहे, मग आता काहीतरी म्हणजे नेमकं काय, आपला जो बी आहे याच्यातला बी शोधा. कोण आहे, हा झाला ए जो 1 आहे, हा झाला बी जो सुद्धा 1 आहे, आणि हा सी जो 20 आहे. लक्षात येते का, ax² प्लस bx प्लस सी इज इक्वल्स टू 0. हा ए झाला, हा बी झाला, हा सी झाला. आठवत आहे. मग याच्यातलं बी कोण आहे ते आधी क्लिअर करा. बी आहे 1. बी काय आहे 1. बी मीन्स द कोइफिशियंट ऑफ एक्स. ठीक आहे, तर तो कोण आहे ते क्लिअर करा. तो कोण आहे 1 आहे. तर त्या 1ला 2 न डिवाइड करा आणि त्याचा स्क्वेअर करा. म्हणजे कसं बघा, म्हणजे मी इथं काय करायला लागलोय, प्लस आधी देतोय, आधी तिने मला 500 दिले, नंतर माघारी घेतले, म्हणजे आधी दिले. ठीक आहे, सो प्लस केलंय. आता याच्यात मी काय लिहितो पहा, 1/2 चा स्क्वेअर मायनस 1/2 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 20. ही स्टेप ज्याला कळाली त्याला एक्झाम्पल समजलं. पहा मी काय केलंय, हे ऍज इट इज लिहिले. मी फक्त हे जे हे वाढवलंय का, कारण थर्ड टर्म माझ्याकडे नाही ना इथं. मग मी कोणती टाकायची याचा विचार केला. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हा जो बी आहे इथला, त्या बी ला हाफ करायचं. हाफ करायचं म्हणजे 2 न डिवाइड करायचं, आणि ते 1/2 चा स्क्वेअर मायनस 1/2 चा स्क्वेअर. दिले घेतले, दिले घेतले, 500 दिले, पुन्हा 500 काढून घेतले. म्हणजे हे ऍक्च्युली 0च आहे, कारण दिले काढून घेतले नाहीच आहे ना. माझ्या हातात आले का ते 500 नाहीच आहे. ठीक आहे, फक्त तिनं दिले होते हे म्हणायला तिला झालं. मी तुला एकदा दिले होते, माघारी काढून घेतले तो भाग वेगळा, पण दिले होते ना, तसं हे दिले आणि काढून घेतले. क्लिअर. आता पहा या स्टेप नंतर पुढची स्टेप महत्वाची काय आहे. आता सध्या तुम्हाला हे जे आहे ना, तो एक स्क्वेअर नंबर भेटतोय. कसा, लक्षात घ्या. आपण जे हे बघत होतो ना, कुठला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, याला जर सॉल्व्ह केला तर आपण लिहायचो a² प्लस बी 2ab प्लस बी स्क्वेअर. हे आपण लिहित होतो, राईट. आता हे त्या फॉर्मॅट मध्ये आले पहा. ठीक आहे, कसं पहा, a² आला या ठिकाणी, आलाय b² आला या ठिकाणी, आलाय. तुम्ही म्हणताल सर हे 2ab कुठे आहे, हे 2ab कुठे आहे. समजा आपण लिहून घेऊया 2. बघू आपण व्हॅल्यू तीच येते का. 2 इंटू ए, बघा बरं किती आहे त्याचा. ए आहे एक्स, बरोबर आहे, ax आहे त्याचा. ठीक आहे, सॉरी ए काय आहे 1 आहे. 2ab घेतो ना आपण. ठीक आहे, 1 आहे. आणि याचा जो बी आहे, लक्षात घ्या, सॉरी ए आपल्याला काय घ्यावं लागेल, एक्सच घ्यावं लागेल. एक नाही, आपण त्याच्यात नाही कम्पेअर करतो, आपण याच्यात कम्पेअर करतो, हा जो आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर हा जो बी आहे तो आहे 1/2. हे 2 ने या 2 ला कॅन्सल केलं, राहिलं काय एक्स, हा एक्स आहे. ठीक आहे, म्हणजे आता क्लिअर करा की आपल्याला इथं घ्यायचंय काय. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय करायचं, जसं मी a² प्लस 2ab प्लस b² घेतलं, त्याच्यावरून a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर डायरेक्ट घेतोय. आता इथं घ्यायचं काय ते लक्षात घ्या. जरी तुम्ही इथं कन्फ्युज असाल की हे लक्षात येत नाही, तरी याच्यात तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतोय कशा पद्धतीने घेणार. तुम्हाला डायरेक्ट काय करायचं, हा एक्स आहे ना, त्याच्यात x² आहे तर एक्स घ्यायचा. हे जे साईन आहे तेच साईन इथं द्यायचं. कळलं का, एक्स घेतलाय, x² आहे तर एक्स घ्यायचा फक्त. हे साईनच इथं द्यायचं, हे द्यायचं नाही. नंतर हा 1/2 ऍज इट इज इथे घ्यायचा आणि त्याचा स्क्वेअर करायचा. क्लिअर करा मी काय केलंय. याच्या x² साठी x घेतलाय, हे साइन इथं उतरवलंय, आणि 1/2 इथे घेतलाय. फक्त हा स्क्वेअर आता ब्रॅकेटचा केलाय मी. हा स्क्वेअर कोणाचा केलाय, ब्रॅकेटचा. आणि इज इक्वल्स टू 20 इथं घ्यायचं आणि हे पलीकडे पाठवायचं. आणि पलीकडे पाठवल्यावर त्याचे स्क्वेअर करून घ्यायचे. म्हणजे काय करणार तुम्ही, हे मायनस साइन आता काय होणार, प्लस होणार. 1 काय येणार, 4 येणार. क्लिअर आहे का बघा. मी काय केलं हे लक्षात येतंय का. हे कशाहून घेतलं हे लक्षात आलं असेल. एक्स त्याचा हाफ करायचा 1 चा, 1/2 चा स्क्वेअर, 1/2 चा स्क्वेअर. फक्त एकदा प्लस एकदा मायनस घ्या. पुढची स्टेप काय केली मी, या x² वरून x घेतला, 1/2 वरून 1/2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. हा जो स्क्वेअर आहे तो सेपरेट न ठेवता आता मी सार्वजनिक केला, दोघांचं पण केलं. ठीक आहे, इज इक्वल्स टू, हे क्लिअर. आता पुढची स्टेप ऍज इट इज, x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. 24 जा 80 प्लस 1 1 जा 1 डिवाइड बाय 4 1 जा 4. क्लिअर. सो आता पुढची स्टेप बघा काय येते, x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 81 divided by 4. Now you can see here is square number.
हा स्क्वेअर आहे ना, हा जो आहे तो काय आहे, स्क्वेअर आहे. मग मला हे जर काढून टाकायचं असेल तर काय करायचं, पुसून टाकायचं. नाही, हे जर काढून टाकायचं असेल तर याचे स्क्वेअर रूट घ्यायचे. बरोबर. म्हणजे मी असं म्हणू का, x प्लस 1/2 इज इक्वल्स टू, नीट लक्षात घ्या, प्लस मायनस 9/2. हे खूप महत्वाचं आहे, प्लस मायनस. कारण प्लस 9चा पण स्क्वेअर 81 येतो, मायनस 9चा सुद्धा 81 येतो. तसंच प्लस 2चा 4, मायनस 2चा सुद्धा 4. म्हणजे एव्हरी नंबर हॅज 2 स्क्वेअर रूट, पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह, लाईक दॅट. Okay, so now x plus 1/2 is equals to what? Plus minus 9/2. Now what you have to do here? Okay, आता पुढची टर्म काय, पुढची कन्सेप्ट काय बघा. x plus 1/2 घेतला ना, तर हे आता हे प्लस मायनस आहे म्हणजे दोनदा लिहायचं. म्हणजे कसं लिहाल पहा, x plus 1/2 is equals to 9/2. ठीक. आणि r मध्ये काय लिहिणार, x plus 1/2 इज इक्वल्स टू काय लिहिणार, मायनस 9/2. कळतंय का पहा. म्हणजे x प्लस 1/2 इज इक्वल्स टू 9/2. कारण हे प्लस मायनस आहे म्हणजे दोन वेळेस लिहावं लागेल. एकदा पॉझिटिव्ह मध्ये लिहायचं, एकदा नेगेटिव्ह मध्ये लिहायचं. कुणाचं सोल्युशन येते, याच. म्हणून ते ॲज इट इज लिहिलं. क्लिअर. ओके, आता पुढची स्टेप काय असेल, x इज इक्वल्स टू, व्हॅल्यू आपल्याला x ची काढायची म्हणजे याला पुढे पाठवावं लागेल. म्हणजे काय होईल पहा, हे 9/2 मायनस 1/2. क्लिअर. आता हे सॉल्व करून घेऊ आपण आधी. x is equals to what will be there, the denominator is same, it means that must be same. So 9 minus 1 will be there. So can I write 8/2? It means the value of x will be 4. So the first solution is 4. Now come at the second. X is equals to minus 9/2 will be there, and this 1/2 which is positive, but it will become negative when it will cross equal, right? Okay, so can I write here minus 1/2. Now, okay, so now x will be clear. So now the denominator is same. Now you have to write denominator as it is. Now this minus 9 minus 1 means minus 9 minus 1, so that will be minus 10/2. So can I write x is equals to minus 5? Yes, definitely. It means the roots are 4 and minus 5. Roots are 4 and minus 5. Okay, so this is the question how to solve. Okay, actually this question is very easy. Only here you have to understand these two steps. पुढचं सगळं तुम्हाला येतंय, सगळं तुम्ही सॉल्व करू शकता, काहीही अवघड नाही. क्लिअर आहे. फक्त हे अजून एकदा रिपीट करतो मी, कसं घेणार तुम्ही. हे x स्क्वेअरला x स्क्वेअर घेतला, हा असाच घेतला. हे 1/2 कुठून आलं, तर इथं घेतला आपण b/2 चा स्क्वेअर. मग तो ऍड पण केला आणि डिवाइड पण केला. ठीक आहे, ते मांडलं आणि ते पुन्हा फक्त काय केलं, दोन्ही बाजूला म्हणण्यापेक्षा त्याला पुढे घेऊन गेलो. आणि आता मला एक सांगा, याच्या ऐवजी जुना जो सिलेबस होता ना, त्या जुन्या सिलेबस मध्ये हेच मेथड थोडी वेगळ्या पद्धतीने दिलेली होती. ठीक आहे, सम टीचर्स यूज दॅट मेथड ऑल्सो. ती सुद्धा मेथड काही टीचर्स यूज करत असतात. ठीक आहे, सो दिस इज क्वेश्चन नंबर फर्स्ट and first sub question from that question. Okay, so please take a screenshot. I will tell you another method also. Okay, so please take the screenshot. Okay, so now you can solve this equation by this method. आणि तुम्हाला दुसरी जी मेथड आहे, जी आधी यूज केली जायची, ती पण मेथड याच्यासारखीच आहे, सेम आहे. फक्त त्याला वेगळं, म्हणजे त्याला थोडंसं वेगळं केलेलं आहे, अशा पद्धतीचे आहे. ठीक आहे, तर जुन्या सिलेबसला काय मेथड होती ते सांगतो, जी तुम्हाला इथंच कळून जाईल फक्त काय आहे ते. ठीक आहे, सो आन्सर तेच येणार आहे, कुठली जरी मेथड वापरली तरी. तो फॉर्म्युला काय होता ते क्लिअर करा. तो फॉर्म्युला असा होता, थर्ड टर्म इज इक्वल्स टू 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. बघा, सेम फॉर्म्युला होता याच्यासारखा, काहीही वेगळं नाही. फक्त त्यांना काय करायचं होतं, थर्ड टर्म. आता मला सांगा थर्ड टर्म कशी काढणार म्हणून सांगितलं त्यांना, 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x. कोएफिशिएंट ऑफ x म्हणजे काय, याचा कोएफिशिएंट जो किती आहे, 1 आहे. इथं 1 आला आणि त्याचा स्क्वेअर. मग मला सांगा काय आलं इथं, 1 म्हणजे 1 1/2. म्हणजे त्यांना काय ऍड केलं होतं, तोच
आपण जे ऍड केले. आता तुम्ही म्हणताल सर हे ऍड करताना त्यांना काय करायचे, आधीच्या मेथडला थर्ड टर्म काढायची आणि ही थर्ड टर्म काय करायची, इथं पण ऍड करायची आणि इथं पण ऍड करायची, अशी मेथड होती. म्हणजे इथं ऍड केली काय होणार, ते एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस हे येणार, बरोबर आहे. आणि इकडे ऍड केली की काय होणार, हे भेटणार. म्हणजे आपण एका स्टेपला इथं प्लस मायनस घेतो आणि त्याला फक्त पलीकडे गेलं की ऍड असेल. म्हणजे तुम्ही हा जरी फॉर्म्युला युज केला तरी चालेल, फक्त त्याच्यात काय करावं लागेल, आधी थर्ड टर्म काढून घ्यावे लागेल. म्हणजे पहिली कन्सेप्ट काय असेल, आधी इक्वेशन काढून घेणे अशा पद्धतीनं, ठीक आहे. नंतर थर्ड टर्म काढून घेणे आणि ती थर्ड टर्म फक्त काय करणं, याच्यात ऍड करणं, खाली एक स्टेटमेंट टाकून, अशा पद्धतीने. आणि तुम्हाला मला वाटतं हे तर खूपच सोपं झालंय, काहीच अवघड नाही हे. कारण काय केलंय पुस्तकात तुम्हाला पेज नंबर 39 वरती सॉल्व्ह करायच्या दोन मेथड दिल्यात, एक कम्प्लिटिंग स्क्वेअर आणि दुसरीकडे फॅक्टरायझेशन. तर कम्प्लिटिंग मध्ये आपण जी सॉल्व्ह केली ना ती दिलेली, हे तुम्हाला दिलंय का, नाही दिलेलं. हे फक्त फॉर्मॅट चेंज करून दिलेलं आहे. 38 पेज नंबर वरती एक ब्लॉक दिलेला आहे पहा, तुम्हाला स्क्वेअर दिलाय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते लिहून दिलेलं आहे त्यांना की अशा अशा पद्धतीने तो फॉर्म्युला घेतलाय, तो असाच आहे. फक्त काय केलंय, हा बी इकडे घेतलाय, 2 ने डिवाइड केलं काय, 1/2 न मल्टिप्लाय केलं काय, सेम असतं. क्लिअर? Okay, so this is question number first. Okay, now we will take the next question. फक्त याच्या स्टेप्स लक्षात घ्या की कशा पद्धतीने जायचं, आणि हा सुद्धा फॉर्म्युला महत्वाचा आहे. तो एकदा हे स्क्रीनवर एकदा घेऊन त्याला काय करा, स्क्रीनशॉट घेऊन घ्या त्या फॉर्म्युलाचा. एक्स स्क्वेअर प्लस 2x, सेकंड क्वेश्चन, एक्स स्क्वेअर प्लस 2x what -5 इज इक्वल्स टू 0. आता पहिली कन्सेप्ट लक्षात घ्या, पहिल्यांदा आपल्या डोक्यात की हा 1 आहे का, आहे, ठीक आहे. ओके, मग याला पलीकडे पाठवून द्या, म्हणजे काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल्स टू 5. क्लिअर? ओके, आता आपल्याला याच्यात काहीतरी ऍड करायचं आहे. आता याच्यात काय ऍड करायचं आठवा, आपल्याला याच्यात असा नंबर ऍड करायचा जो b/2 असला पाहिजे. मग b ऑलरेडी 2 आहे, म्हणजे काय करणार, एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर प्लस 2x ला 2x आणि प्लस, क्लिअर करा, 2/2 चा स्क्वेअर मायनस 2/2 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 5. पटतंय का? म्हणजे हा 2/2 कसा आला, तर या इथं जो पण येईल त्याला 2 ने डिवाइड करून त्याचा स्क्वेअर मांडा, फिनिश. ओके, नाव आता याच्यावरून आता हे लगेच तुम्ही काय करा, वाटल्याचे तर सॉल्व्ह करून घ्या. म्हणजे कसं हे असेल 1 येत आहे तिथं, म्हणजे काय आला, आहे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 स्क्वेअर करून घेतलाय बरं आपण, प्लस, कारण इथं 1 येतो ना, 1 चा स्क्वेअर 1च येतो, स्क्वेअर करत बसायची गरज नाही, खरं तर आपण डायरेक्ट घेऊ शकतो. प्लस सॉरी प्लस घेतला आता -1 इज इक्वल्स टू 5. क्लिअर? आता पुढची स्टेप काय असेल, डायरेक्ट याचा आपण काय करणार आहोत, याला काय करणार आहेत, हा जो 1 आहे ना याचा स्क्वेअर रूट म्हणजे 1 असेल, म्हणजे हा ब्रॅकेट असा येणार, एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 आणि 1 पुढे घेणार जाणार, म्हणजे 1 + 1 येणार. ठीक आहे. सो मला सांगा आता एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आला, 6 आला. मग आता या 6 चा काय काढावं लागेल, स्क्वेअर रूट काढावं लागेल. सो काय होईल, हे एक्स प्लस 1 विल बी, लिसन दॅट, 6 has no square root, no perfect square root, right? Because 6 is not perfect square number. Okay, so मग याचा स्क्वेअर नंबर काढताना आपण काय करणार, स्क्वेअर रूट 6 घेणार, पण कसला रूट मधला, जो कसा घेणार, प्लस मायनस, राईट. आता पुढे काय होईल पहा, म्हणजे हे एकदा प्लस आणि एकदा मायनस, मीन्स एक्स प्लस 1 इज इक्वल्स टू प्लस रूट 6, प्लस द्यायची गरज नाही. आणि ऑर मध्ये काय घेणार आपण, एक्स प्लस 1 इज इक्वल्स टू रूट मायनस रूट 6, राईट. पुढची स्टेप काय असेल, एक्स विल बी रूट 6 मायनस 1 आणि दुसरं काय असेल, एक्स विल बी मायनस रूट 6 मायनस 1. सो दिस विल बी द सोल्युशन, राईट. क्लिअर आहे, कळतंय, समजतं पहा, खूप सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे, काहीही अवघड एक्झाम्पल नाही. ठीक आहे. आता तुमच्या काही जणांच्या डोक्यात असं आलं असेल की दुसरी मेथड जी आहे ती सर तेवढी काही समजली नाही, तर ती सॉल्व्ह कशी करायची इथपर्यंत मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. समजा आपण हेच एक्झाम्पल घेऊया. काय एक्झाम्पल आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5. क्लिअर? ओके. तर आपला तर फॉर्म्युला काय होता, आधी आपल्याला हे व्यवस्थित करून घ्यावं लागेल, एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल्स टू 5, राईट. ओके. सो आता इथं काय लिहावं लागतं बघा, थर्ड टर्म इज इक्वल्स टू, थर्ड टर्म इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला होता, 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स. लक्षात ठेवा मी एक्स चा कोइफिशियंट लिहितोय,
म्हणजे याचा एक्स स्क्वेअरचा नाही. ठीक आहे, मग काय येणार पुढं 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स किती आहे बघा 2 आहे, मग इथे 2 लिहिणार 2 चा स्क्वेअर. क्लिअर, 2 कॅन्सल्स 2, सो 1 चा स्क्वेअर काय आला 1. आता हे जे 1 आलं ती काय आली तुमची थर्ड टर्म आली. म्हणजे हे थर्ड टर्म म्हणजे कुठं आली कळलं का? थर्ड टर्म कोणाची आली? याची थर्ड टर्म आली. मग हे जे आहे 1 ते फक्त याच्यात ऍड करून चालणार नाही, इकडे पण ऍड करावं लागेल. म्हणून पुन्हा स्टेटमेंट असं येतं ऍड 1 इन बोथ साइड्स. बोथ साइड्स, ठीक आहे, दोन्ही साइडला काय करायचं ऍड करायचं इक्वेशनच्या. मग काय होईल ते एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल्स टू 5 प्लस 1. म्हणजे याच्यात 1 ऍड केलं, याच्यात सुद्धा 1 ऍड केलं. आपण ते स्टेप कुठं आली बघा आपली, कुठं आली? इथं आली. ठीक आहे, आपण ऍक्च्युअली इथं काय केलं एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इथं, आणि हा -1 पुढे गेला इथं प्लस झाला. फक्त काय केलं आपण ही एक स्टेप पुढे आलो, याच्यासाठी थांबलो नाही. ठीक आहे, म्हणजे 30 स्टेप तुम्हाला भेटल्या. आता याच्या खाली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बरोबर आहे, म्हणजे काय येणार हे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल्स टू काय आलं 6. आणि मग आता याचं रूट मध्ये जाणार पुन्हा तुम्ही काय घेणार याला x, ह्याच्यासाठी x प्लसला प्लस 1 ला 1 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता हा जो 6 आहे तो इथं 6 ॲज इट इज येणार. आणि पुढच्या स्टेपला ज्यावेळेस हे तुम्हाला काढून टाकायचं त्यावेळेस ते रूट मध्ये जाणार. क्लिअर? ओके, सो यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन बाय दिस मेथड. ऍक्च्युअली दिस मेथड इज इक्वल विथ दिस मेथड. आणि आपल्याला हे दिले पुस्तकात, त्यांना हे आपल्याला असा फॉर्म्युला दिलेला नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यापेक्षा तुम्ही हा रेफर करा. आणि हा सेमच आहे, काही अवघड नाही. फक्त हे लक्षात आलं नाही टर्म कुठून येते, बस फिनिश. क्लिअर? ओके, सो प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. ओके, आणि याच्या पुढे तुम्हाला सॉल्व्ह करायचं हे लक्षात घ्या. म्हणजे हे तुम्ही जर ही मेथड फॉलो करणार असाल तर, माझं मत आहे हे तुम्ही फॉलो करावे. ठीक आहे, आणि खाली एक स्टेटमेंटला द रूट्स आर जे आहेत. ओके, सो टेक द स्क्रीनशॉट. Now we will take third question. Okay, m square minus 5m is equals to -3 is there, right? Okay, आता ऍक्च्युअली त्यांना एक स्टेप आपल्याला पुढे जाऊन दिलं गणित. कसं हे आपण काढायचं आता आपल्याला दिले ऑलरेडी त्यांना. ठीक आहे, आता पहा m square minus 5m is equals to -3 is this question. ओके, आता आपल्याला इथं थर्ड टर्म काहीतरी ऍड करायची. ठीक आहे, मग ते थर्ड टर्म काय असले पाहिजे b/2 चा स्क्वेअर. म्हणजे काय असलं पाहिजे सांगा m स्क्वेअर मायनस 5m प्लस 5, मला वाटतं 5 दिलाय का फक्त, 5/2 चा स्क्वेअर मायनस, आता इथं प्लस 5/2 घेतलं ना, 5/2 चा स्क्वेअर. आता इथं काय घेणार -5/2 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू -3. क्लिअर? आता इथं अजून तुम्हाला लक्षात घ्यायचंय की हे जे आहे ह्याचा आपण स्क्वेअर करणार नाहीत. ह्याला डायरेक्ट काय करायचं ब्रॅकेटमध्ये हे 3चे 2 करून टाकायचे लगेच, आणि याला मात्र पलीकडे जाऊन त्याचा पूर्ण पाहुणचार करायचा. ठीक आहे, म्हणजे काय होईल पहा, हे आपण वाटल्यास एक स्टेप तशीच घेऊयात म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. m स्क्वेअर मायनस 5m प्लस इथं काय येणार आहे पहा 5/2 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू -3 प्लस 5/2 चा स्क्वेअर. कळलं का ही स्टेप कशी घेतली मी ऍज इट इज ठेवलं. आणि आता हे आलं क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये. ठीक आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर. आता मग याच्या ऐवजी काय, या एमच्या ऐवजी काय घ्यायचा, एम घ्यायचा. हे साइन इथं घ्यायचं, हे घ्यायचं नाही, आय रिपीट. ओके, आणि तर 5/2 डायरेक्ट घ्यायचा, याचा स्क्वेअर करून घ्यायचा नाही, कारण पुन्हा आपण त्याला सार्वजनिक केलंय. क्लिअर? इज इक्वल्स टू, आता हा -3 येणार, प्लसला प्लस येणार, 5 चा स्क्वेअर 25 होणार, 2 चा स्क्वेअर 4 होणार. ठीक आहे, सो m मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता इथं काय होणार दोघांचं मल्टिप्लिकेशन, 3 4 जा 12. ओके, -12 प्लस 25 विल बी ॲज इट इज अपॉन 4 1 जा 4, देयर इज नथिंग मीन्स 1. ओके, सो 4 1 जा 4. नाव m मायनस 5/2 इज इक्वल्स टू, आता ह्या 25 मधून 12 मायनस होणार मीन्स दॅट विल बी 13/4. Now see here is square, no square. Okay, so I want to erase this. हे मला इरेज करायचं, काढून टाकायचं. काय केलं पाहिजे, I have to take the square root of the right side, right? Okay, so but 13 is not perfect square root. 13 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे का नाही, म्हणजे याचं स्क्वेअर रूट निघतंय का नाही.
याचं निघतंय, ठीक आहे. ज्याचं निघतंय त्याला काढून घ्या, ठीक आहे. मीन्स काय व्हायला पाहिजे पहा, m मायनस 5/2. नाव आय हॅव इरेज दिस. आता हे मी इरेज करतो, ठीक आहे. सो √13/2. व्हॉट इज मिसिंग? काय मिसिंग आहे आपलं, काय राहिलं? येस, प्लस मायनस दिस मस्ट, हे लिहिलं गेलंच पाहिजे. तर ह्याच्यावरच तुमचे रूट्स किती निघतात हे लक्षात येतात, ठीक आहे. सो m मायनस 5/2 इज इक्वल्स टू काय आहे, प्लस पण आहे मायनस पण आहे. मीन्स इथं काय येणार आहे, √13/2. और मध्ये येणार आहे तसंच m मायनस 5/2 इज इक्वल्स टू मायनस √13/2. क्लिअर? एकदा पॉझिटिव्हला एकदा निगेटिव्हला. क्लिअर? ओके. सो पुढची स्टेप m. आता पुढच्या स्टेपला काय करणार तुम्ही, याला पुढे पाठवणार. म्हणजे काय होणार हे सांगा बरं, इज इक्वल्स टू √13/2. पॉझिटिव्ह विल बी नेगेटिव्ह विल बिकम पॉझिटिव्ह. सो 5/2. अँड हिअर काय होणार आहे इथं, m इज इक्वल्स टू नेगेटिव्ह √13/2 पॉझिटिव्ह 5/2. Now you can see at the both places the denominator is same. It means m will be as it is, √13 plus 4 plus 5, sorry, and the next will be m is equals to minus √13 plus 5/2. Okay, so this is the solution. तुम्हाला कदाचित पुस्तकामध्ये मागं आन्सर वगैरे हे इकडं असंही असू शकतं. काहीही काळजी करायची गरज नाही. म्हणजे हेच कसं 5 प्लस √13/2 आणि 5 मायनस √13/2. नो प्रॉब्लेम, तुमचा आन्सर हेही करेक्ट आहे. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 3. ओके, ऍक्च्युली तुमचे हे सगळे क्वेश्चन्स खूप सोपे आहेत. फक्त तुम्ही त्या नजरेनं त्याच्याकडे पहा आणि समजून घ्या की तुम्हाला ऍड काय करायचं. ठीक आहे, दोन्ही बाजूला तुम्हाला ऍड करायचे काहीतरी ते समजून घेणं गरजेचं आहे. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 3 from 2.3. Okay, so please take the screenshot. Okay, so this is question number 3. लक्षात घ्या की आपल्याला सॉल्व करताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची. पहिल्यांदा तुमचा x² चा कोएफिशिएंट 1 असला पाहिजे. क्लिअर? ते जर असेल तर पुन्हा सी टर्म जी आहे थर्ड टर्म, ती जी थर्ड टर्म चुकीची आहे ऍक्च्युली तुम्हाला त्या एक्झाम्पल मध्ये, त्या थर्ड टर्मला पुढे पाठवायचं. कुठं? इक्वलच्या पुढे पाठवायचं. म्हणजे जिथं आपला 0 असायचं तिथं तुमचा सी असला पाहिजे. आणि नंतर थर्ड टर्मचा फॉर्म्युला यूज करायच्या ऐवजी b/2 करायचं, त्याचा स्क्वेअर करायचा, एकदा प्लस करायचं. आणि लक्षात ठेवा पहिल्यांदा प्लस करा, नंतर निगेटिव्ह मायनस करा. ठीक आहे, त्या पद्धतीने घ्या. कारण काय होईल, जर समजा तुम्ही या ठिकाणी निगेटिव्ह घेतला आणि इकडे हा ज्यावेळेस पुढे जाईल त्यावेळेस तो काय होईल, मायनस होईल. तो ऍड व्हायला पाहिजे होता. ठीक आहे, म्हणून आधी प्लस करा, आधी मायनस करा. आधी तिने मला दिलेत आणि नंतर ती म्हणते की माघारी घेतले. ओके, ते मी मगाशी जे एक्झाम्पल सांगितलं होतं 500चं. ठीक आहे, तर ते समजून घ्या की तुम्हाला नेमकं कशा पद्धतीने त्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. क्लिअर? ओके, सो दोज आर क्वेश्चन, द फर्स्ट 3 क्वेश्चन्स फ्रॉम 2.3. ठीक आहे, हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे पुन्हा मी हे फक्त 3च क्वेश्चन्स आज काय करतोय, अपलोड करतोय. ओके, सो लक्षात घ्या की आपल्याला हे सॉल्व्ह कसं करायचं आहे. ओके, अजून एकदा तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा. जर आपण सबस्क्राईब केला असेल तर तुमचे खूप खूप आभार. आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला, लाईक करायला विसरू नका. ओके.